बोलून झालं ना. नाही नाही, नाही आता शांतता खूप महत्वाचं आहे. फनी किस्सा तर माझ्याकडे नाहीये आणि मला माझे फनी किस्से नाही सांगायचे, मार खायचे. तसे मी लहानपणी खूप काय काय केलंय, त्याच्यावर मी खूप जणांचा खूप मार खाल्ला. आणि मम्मी बद्दल सांगायचं झालं तर जेवढं मला अक्कल आली त्याच्यानंतर तर एवढं तर समजलंय की एक चांगला पर्सन असण्यासाठी एज्युकेशनची सर्टिफिकेट असलेलं गरजेचं नाहीये. हा तिचा एक स्वभाव मला पहिले वाटायचं की खूप डायरेक्ट बोलते, पण ते किती चांगलं आहे रिलेशन्स मेंटेन करायला ते मला आता समजतं. हे बेटर आहे इन्स्टेड ऑफ बऱ्याच गोष्टींपेक्षा. आणि आता मी आत्ताचा किस्सा सांगतो की आता मी आता फिरतोय त्यांच्यासोबत बऱ्याच गोष्टींमध्ये, बऱ्याच प्रोग्रामसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये. तिथे पण मी बघितलंय, जेवढं मला माहिती आहे की तिच्या साईडचे जे पण तिचे नातेवाईक आहे ते सगळे तिच्यावर हक्काने सांगतात की जयू थांब इथे, आज आमच्याकडे थांब. खूप वर्षांनी आली, खूप वर्ष मम्मीला जमलं नाही, जाता आलं नाही. मध्ये कोरोना आला, नंतर मग बरेच लग्न आले, फंक्शन आले. पण आता तिचा 60वा बर्थडे आणि तिच्याकडे आहे आता बराच टाइम, तर तुम्ही फिरावं. गाडी घेऊन फिर जा. त्यांच्या बऱ्याच नातेवाईकांकडे मी म्हणजे जातो तेव्हा सगळे हेच बोलतात, दोघांसाठी पण, की तुम्ही एवढ्या वर्षांनी आले आमच्याकडे, तुम्ही थांबा. तर त्यांनी त्यांची जी इमेज आणि मेंटेन केली, क्रिएट केली आहे की त्यांच्याकडे जे पण नातेवाईक आले ते नेहमी त्यांच्याबद्दल चांगलंच बोलतात. मी असं कधीच कोणाबद्दल ऐकलं नाही, कोणाकडून ऐकलं नाहीये की नातेवाईकांकडून की नाही तुझी मम्मी अशीच आहे, हे ते. इव्हन जेव्हा मी गेलोय की त्यांच्याकडून हेच ऐकलं की जयू थांब इथे, आज तू आमच्याकडे जेवण कर, नाही तो आज आमच्याकडे जेवण कर. त्यांच्या आत्यांकडे जस्ट आम्ही गेलो होतो, 3-4 आत्या होत्या, सगळ्यांना पाहिलं होतं की तू आमच्याकडेच राहा, आमच्याकडे जेवण कर. आणि हीच तिची ओळख आहे आणि हीच तिची पर्सनॅलिटी आहे की जी तिच्या नातेवाईकांमध्ये तिची खूप चांगली पर्सनॅलिटी आहे. आणि हॅपी बर्थडे टू यू. वेगळं काहीतरी बोला, वेगळं काहीतरी. बोला दोघी जणी तुम्ही.